लेडीज वॉशरूम पाहू शकता. हे लेडीज वॉशरूम आहे. टाईल्स सगळे तुटलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता वॉशरूमची ही अशी अवस्था आहे. तुटलेला आहे अक्षरशः वॉशरूम. महिलांसाठी गैरसोय केवढी कितपत आहे हे तुम्ही बघितलं असेल. हे वॉशरूम बघा तुम्ही, अक्षरशः किडे लागल्यात त्या वॉशरूमला आणि घुशी खूप आहेत. आतमध्ये जी वॉशरूमची अवस्था आहे ती खूपच खराब आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ते पाहिलीच आहे की वॉशरूमची अवस्था कशी आहे. खास करून महिलांसाठी काही सोयी नाही आहे आतमध्ये. बाथरूम तर बिलकुल बाथरूम नाही. आम्ही शौचालयामध्ये जाऊन बाथरूम करून येत. लय म्हणजे लय पावसाळा आले की इथपर्यंत पाणी तुंबते. पाणी तुमते, कधी कधी पाणी बारीक येते. आम्हाला खूपच त्रास. गाव आहे पण हे गाव नाहीये. खरं तर ही परिस्थिती आहे शिधा वाटप कार्यालयाची. शिधा वाटप म्हणजे हे जे रेशनिंग कार्ड ऑफिस आहे ते हे कार्यालय आहे. तुम्ही कार्यालय बघू शकता. और यहाँ की स्थिति देखें, यहाँ की दीवार की परिस्थिति आप देख सकते हैं. यहाँ के बाथरूम टॉयलेट जो अधिकारी बैठते हैं उनकी कुर्सी जो बैठने की होती है उनकी तक आप स्थिति देखेंगे तो एकदम देख के दया आती है, वैसी स्थिति हो गई है. मैं तो सोचता हूँ लोग यहाँ पे रहते कैसे हैं. जेव्हा एक शौच करायला जाते आणि तिथून जर ती घुस आली मग ती कोणत्या परिस्थितीत बाहेर पडेल हे तू कल्पना करू नाही शकत. तर त्याही दिवशी आपण इकडे शिधा वाटप कार्यालय इथे आलो होतो आणि त्या दिवशी आपण इकडे पाहिलं होतं की शिधा वाटप कार्यालयाची अवस्था खूप दुर्मिळ होती. जसं की ताईने आपल्याला रेफरन्स दिला होता. आज परत त्यांच्याशी आपण संवाद साधणार होतो. नक्की आपल्या व्हिडिओ तर्फे त्यांच्याकडे काही मदत आली आहे की नाही आपण आज त्यांना विचारणार आहोत. प्रचंड पहिली वेळ धन्यवाद तुला की पुन्हा एकदा तू आल्याबद्दल. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जसे इंजिनियर आहेत त्यांना आपण ही पोहोचवलेली आहे गोष्ट. तर त्यांनी सांगितलं आपण कशी कर्तृत्व करता येईल ते आपण करूया. पण आमच्या पद्धतीने महापौर आपल्या सन्माननीय ऋतू तावडे ताई त्यांना सुद्धा आपण ही गोष्ट सांगणार आहोत ताईंना की अवस्था फार दुर्मिळ आहे. इकडे अधिकारी या कर्मचारी या ज्येष्ठ नागरिक जे येतात त्यांना खूप गैरसोय आहे आणि जीव मुठीत घेऊन इथे लोक राहतात. पूर्णपणे राहतात पण काम पण करतात. बरेच सगळ्या गोष्टी आहेत. तर बऱ्याच लोकांचं आलेलं आहे रिप्लाय. पण आता मला आमचे सन्माननीय आमचे आशिषजी शेलार साहेब तसेच आमचे प्रसाद लाड आणि आमचे इकडचे आमदार म्हणजे इकडे वडाळा विधानसभेचे आमचे कालिदास कुलमकर साहेब त्यांच्यापर्यंत ही गोष्ट मी पोहोचवणार आहे आणि त्यांना सुद्धा सांगणार आहे की साहेब लवकरात लवकर याच्यावरती कर्तृत्व करा. आणि की इकडचे स्थानिक आमदार असल्यामुळे त्यांना आम्हाला सांगण्याचं फार गरजेचं आहे. तर बऱ्याच गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत. आता ही गोष्ट तुम्ही तिथपर्यंत कधी पोहोचवताय ते बघते. आम्ही तर पोहोचवूच, सरकारमध्ये आहोत आम्ही तर पोहोचवूच. आता ही गोष्ट आम्हाला माहिती पडली. ही गोष्ट कळलं का की इथे अशी अशी अवस्था आहे. करू आमच्या सन्माननीय ऋतू तावडे ताई या नक्की काम करतील. तुम्ही तर पाहिले असाल. तसंच महसूल विभागाचे आपले बावनकुळे साहेब त्यांच्यापर्यंत कसं पोचेल ते पण मी ती करणार आहे गोष्ट. तसंच आमच्या गावचे आमदार आणि महसूल विभागाचे योगेश दादा कदम त्यांना ही गोष्ट मी सांगणार आहे. भले मी भाजपामध्ये आहे तरी सुद्धा आमच्या गावी शिंदे सरकार आहे तर त्यांच्याकडे पोहोचवणार ही गोष्ट. कुठूनही कर्तृत्व होईल तसं आम्ही ही गोष्ट लगेच आम्ही करायचा प्रयत्न करू. कार्यालयासाठी करणार असं तुम्ही म्हणत आहात तर नक्कीच ऋतुताई आम्हाला असं पाहिजे की ऋतुताई इकडे येऊन हे कार्यालय पाहून जाणार की येतील. बघा आज जशा त्या तुम्ही पाहिलं जशा आल्या डॅशिंग लेडी आमच्याकडे तशा त्यांनी बरीच कामं अशी पार पाडली. आणि मला एवढंच म्हणायचं त्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत आणि ते ह्या नक्की कामाला हे करतील. आणि आमचं समोरच वसंत स्मृती आमचं भाजप कार्यालय आहे दादर मध्ये आणि त्याच्या समोरच ही शिंदेवाडी आहे. तर आम्ही नक्की पोहोचवू ही गोष्ट. आणि आमच्या बऱ्याच वरिष्ठांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्यात. ते म्हणाले याच्यावरती आपण नक्की काही ना काहीतरी कर्तृत्व करूया म्हणून.
हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नक्कीच आम्ही पोहोचू. ताई, खरं तर आता पहिल्या पार्ट मध्ये आपण इकडची अवस्था पाहिली आणि दुसऱ्या पार्ट मध्ये तू आम्हाला असं सांगितलंस की नक्की आपण आपल्या महापौर पर्यंत जाऊन हे कार्यालय सुधरवण्याचा प्रयत्न करू. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू की खरंच महापौर मॅडम इकडे येऊन या कार्यालयाचं सगळं आणि कार्यालय अक्षरशः त्यांच्या हातात आहे असं खरं तर बोलल्यानंतर खरंच लोकांवरती बघ बघ मी तुला एक गोष्ट सांगते की जागा ही आहे महानगरपालिकेची, पर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे आणि काम झालं पाहिजे. म्हणजे कुठे अडथळा आलाय काय आलाय आजपर्यंत मला काही माहिती नाही, पण माझ्या पद्धतीने मी तो प्रयत्न करेन की अशी मी आल्यानंतर ते बघितलं की त्या महिलेला एवढं ती घूसपाटी लागली, ती वॉशरूम गेल्यानंतर कोणत्या अवस्थेत बाहेर पडली असेल हे पण तुला कळलं असेल, कोणत्या अवस्थेत असेल कोणती एखादी महिली की ती जेव्हा एक शौच करायला जाते आणि तिथून जर ती घूस आली मग ती कोणत्या परिस्थितीत बाहेर पडेल हे तू कल्पना करू नाही शकत. कळलं काय? नाही महिला असून मला ती गोष्ट मी सांगावीशी वाटते. साप वगैरे इथे फिरतात, कधीही झाड पडू शकतं, केव्हाही केव्हाही झाड पडू शकतं कधीही आणि पावसाळ्यामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे असं इकडच्या लोकांचं मी ऐकलं. कळलं का? किडे वगैरे पाण्यातून येतात. स्वतः ही ऑफिस म्हणजे रेशन कार्डचे ऑफिस आहे त्याची जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन गटरामधून गेलीये. ते स्वतः बाहेरून पाणी आणतात. ही जेव्हा अवस्था सांगितल्यानंतर मला फार वाईट वाटलं. म्हणाले की आम्ही बाटला आणतो आमच्याच पैशाचा विकत, वरिष्ठांपर्यंत पोहोचवेल. आमचे सन्माननीय देवाभाऊ, आज देवाभाऊंपर्यंत पण ही गोष्ट कशी पोहोचेल, कारण की रेशन कार्डची जी अवस्था आज त्या देवाभाऊ आमच्या लाडक्या बहिणीचे भाऊ आहेत. कळलं का? डॅशिंग भाऊ आणि देवासारखे भाऊ आणि नक्की आमच्या मदतीला धावून येतील. आज जशी मी एक महिला आहे, जशा महिला कर्मचाऱ्यांना आज तो त्रास होतोय, इकडचे नागरिकांना त्रास होतोय व ज्येष्ठ महिला इथे जे येतात रेशन कार्ड साठी त्यांना सुद्धा त्रास होतोय. तर माझी एक स्वतःकडची हे राहील की मी देवाभाऊंपर्यंत पोहोचवेन आणि आमचा देवाभाऊ जे आहेत आज वाघ आहेत. आज तुम्ही पाहिलात जसं सरकार आमचं आलं तेव्हापासून किती कामं झाली आहेत आणि किती आज लोकांचं डेव्हलपमेंट होतंय, तसं हेही देवाभाऊ करतील त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी. माझं हे तुम्हाला सगळ्यांना आश्वासन राहील आणि आमच्या महापौर ऋतुताई पर्यंतही मी गोष्ट पोहोचवेन. तर जसं की ताईने सांगितलं की त्या वॉर्ड अध्यक्ष आहेत आणि त्यांचं वॉर्ड अध्यक्ष म्हणजे त्यांचं वॉर्ड ऑफिस आहे ते ह्या कार्यालयाच्या समोरच आहे आणि त्यांच्याच निद्रेस हे कार्यालय आलं. खरं तर ते इकडे कामच करायला आले होते, त्यांच्या रेशनिंग कार्डचं काम होतं आणि त्यांच्या निद्रेस आल्यामुळे आज आपल्याला या कार्यालयाची जी अवस्था आहे ती समजली. आपण इकडच्या जे नागरिक आहेत, इकडे जे राहतात, इकडे जे रहिवासी आहेत त्यांच्या सोबत आपण जरा संवाद साधूया की नक्की काय असं म्हणजे ते पुढे जाऊन तोंड देतात जेव्हा हे कार्यालयामध्ये येतात त्यांचं काम करण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला नक्की क्या होता है अगर आप इस कार्यालय में आपके रेशनिंग कार्ड के माध्यम से आप आते हो यहाँ पे और यहाँ पे ऐसी अवस्था बहुत खराब है। खराब है, हाँ। क्या लगता है आपको? तो ठीक करना चाहिए, अवस्था बहुत खराब है यहाँ का. अजून काय फेस करता तुम्ही इकडे आला की म्हणजे काय वाटतं तुम्हाला की इथे झालं पाहिजे या गोष्टी हो पाहिजे? झालंच पाहिजे ते. काय पाहिजे म्हणजे काय अशा गोष्टी आहेत ज्या व्हायला पाहिजे? ते बाथरूम वगैरे ते खराब झालेलं आहे एकदम. ते पाण्याच्या पाईपलाईन पण लई खराब झालेलं आहे. पाण्याचे पाईपलाईन खराब आहे हो. आणि अजून काय प्रॉब्लेम आहे जे तुम्ही आम्हाला सांगू शकता की या गोष्टी महापौर पर्यंत म्हणजे आपल्या महापौर मॅडम आहे किंवा शासन आहे किंवा आपले जे नगरसेवक आहेत, महानगरपालिकेच्या हातात हे ऑफिस आहे, तर त्यांच्या निद्रेत गेलं पाहिजे. काय अशी कोंडी होते हो लोकांची? आमचं ते राशन कार्डचं जरा आहे ते झालं पाहिजे ते. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. तुम्हाला काय वाटतं ताई? तुम्हाला काय वाटतं? झाड आहे ना मग एकदम पडण्यासारखं आहे. आम्हाला रात्रीची झोपले ना झोप येत नाही. बाथरूम तर बिलकुल बाथरूम नाही. आम्ही शौचालय मध्ये जाऊन बाथरूम करून येतो. लय म्हणजे लय पावसाळा आले की इथपर्यंत पाणी तुंबते. पाणी तुमचं इकडे? पाणी तुंबते, कधी कधी पाणी बारीक येते. आम्हाला खूपच त्रास आहे. काय वाटतं हे तुम्ही जवळच राहता या कार्यालयाच्या? अच्छा, हा तुमचा रूम आहे का?
तर हे इथे राहतात. आणि काय वाटतंय ताई, की कार्यालयामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं काम करायला जाता, तर तुमच्या घराजवळच एक कार्यालय आहे, तर तुमच्या रेशनिंग कार्डची कामं करायला तुम्ही जातच असाल. तर काय वाटतं या कार्यालयामध्ये नक्की काय हवंय? तुम्हाला काय वाटतं? काय सगळं व्यवस्थित झालंय एवढंच बात झालंय. सगळं व्यवस्थित आहे हो. का आतमध्ये तुम्ही आतमध्ये केलंय? काही व्यवस्थित नाही आहे, तर व्यवस्थित व्हायला पाहिजे, झाला पाहिजे, एवढंच आपली विनंती आहे. काय वाटतंय तुम्हाला ताई, की हे कार्यालयाचं हे जरा बघून किंवा ही परिस्थिती बघून काय वाटतं तुम्हाला? परिस्थिती असं वाटतंय की थोडं चेंज व्हायला पाहिजे, सुधारणा व्हायला पाहिजे, एवढंच माझी विनंती. आता अक्षरशः हे कार्यालय पडायला आले आणि तुम्ही इकडे आजूबाजूला राहता, तर असं वाटतं की हे कार्यालय कधीही पडू शकतं, अशी आतली अवस्था आहे खरं तर. मग काय वाटतं, काय तोंड देताय तुम्ही? काय आम्हाला सरकारी करा, सर्वांनी आम्हाला मदत करा. आमची पण फॅमिली आहे छोटी मोठी, म्हणा गरीब लोक राहतात इकडे रहिवासी म्हणून, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करा, एवढंच माझी विनंती आहे. आणि आतमध्ये काय परिस्थिती आहे? आतमध्ये तुम्ही कधी गेले? आणि वगैरे व्यवस्थित नाही आहे सर्व, थोडं चेंज केलं असतं तर बरं झालं असतं. आता किती वर्ष झालं हे कार्यालय बनून? आणि जसं की आधी व्हिडिओ मध्ये सांगितलं आम्ही, की 100 वर्ष या कार्यालयाला 100 वर्ष झालेली आहेत. मग ते वॉशरूम वगैरे अजून आहे तसंच आहे, की इकडे काही आधी पण डेव्हलपमेंट झाली होती? थोडस चेंज झालंय, पहिल्यापेक्षा थोडं चेंज झालंय, पण तेवढं चेंज व्हायचं आहे तेवढं तर नाही झालं. नंतर तर बघू आता काय जे काय करते. तर आपण अजून एका रहिवाशांना विचारूया कि सर क्या लगता है ये कार्यालय देख के, बिकॉज हम पहले ही आ चुके हैं यहाँ पे, हमने लिटरली अंदर झांक के देखा कि ये जो ऑफिस है, रेशनिंग कार्ड ऑफिस है, अंदर की जो बात है वो अलग ही है. मतलब 100 साल हो गए ये कार्यालय को, और ये अभी भी इसके अंदर कुछ सुधरना नहीं है, कुछ भी नहीं है. तो आपको क्या लगता है? मैडम, मैं कोई काम के लिए यहाँ पे आया था, तो बाहर खड़ा होकर भी मैंने अंदर की परिस्थिति देखी, तो मुझे वो स्थिति बहुत दयनीय लगी। दूसरी बात, यहाँ के जो बाजू बाजू में लोग रहते हैं, उनको मैंने पूछा आप लोग इसके बारे में कुछ करते क्यों नहीं? वो बोल रहे हैं अभी सरकार आप लोगों की है, हमारी जो भारतीय जनता पार्टी की सरकार है, उनसे मुझे भी यही बोलना है, मेरी भी यही दरख्वास्त रहेगी, हमारे आमदार जो है कालिदास कोलमकर्ती साहब, एक बार यहाँ पे आके दौरा करें और यहाँ की स्थिति देखें। यहाँ की दीवार की परिस्थिति आप देख सकते हैं, यहाँ के बाथरूम टॉयलेट जो अधिकारी बैठते हैं, उनकी कुर्सी जो बैठने की होती है, वो उनकी तक आप स्थिति देखेंगे तो एकदम देख के दया आती है, वैसी स्थिति हो गई है। मैं तो सोचता हूँ लोग यहाँ पे रहते कैसे हैं। बराबर यहाँ से 10 फुट ऊपर देखेंगे तो उनके ऊपर बराबर झाड़ है, मतलब वो अभी गिरे कि अभी गिरे, और आगे बारिश का टाइम आने वाला है। सरकार से हमारी यही विनंती है, हमारा प्रसाद लाड साहब है, प्रवीण दरेकर साहब है, कि एक बार यहाँ पर आकर देखें, यहाँ का दौरा करें और इसके बारे में जो भी कदम है वो उठाया जाए। पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. सरांनी सांगितलं की प्रसाद लाड आहे किंवा प्रवीण दरेकर आहेत, त्यांनी इकडे येऊन खरं तर इकडची शहानिशा केली पाहिजे. इकडे खरं तर कार्यालयाच्या अवतीभोवती वस्ती आहे, लोकांचा ग्रहदारी आहे, ते इथे राहतात. आणि खरंच हे कार्यालय इतकं पडीक झालं आहे की अक्षरशः ह्याच्या भिंतीलाही बोलतात ना की असे दरार आहेत, आणि कधीही हे कार्यालय कोसळू शकतं. जसं की तुम्ही नागरिकांकडून ऐकलं की पावसाच्या वेळी खूप कोंडी होते. हे मधोमध कार्यालय असल्यामुळे आणि भोवती वस्ती असल्यामुळे पाणी तुंबतं अक्षरशः इकडे, आणि पाणी तुंबल्यामुळे इकडचे जे रहिवासी आहेत, बाजूला जी वस्ती आहे, त्यांच्या घरात अक्षरशः ते पाणी जातं. तर असा हा दुर्मिळ प्रसंग आहे. जसं की आपल्याला सरांनी सांगितलं की आतमध्ये जी वॉशरूमची अवस्था आहे ती खूपच खराब आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ते पाहिलीच आहे की वॉशरूमची अवस्था कशी आहे. खास करून महिलांसाठी काही सोयी नाही आहे आतमध्ये. महिला खरं तर इकडे खूप साऱ्या येतात. आतमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, महिलाही आहेत, काही महिला कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी काही सोयी नाहीये. किंवा बाहेरून कोणी ज्येष्ठ नागरिक वगैरे आले काही रेशनिंग कार्डची कामं करायला, तर कुठे कुठे त्यांना आसरा नाहीये. अवतीभोवती एक साधं वॉशरूमही नाहीये. खरं सांगायचं म्हणलं तर बाहेर आहे ते वॉशरूम. या बीएमसी स्कूलला खरं तर पुढे जावं लागतं त्या वॉशरूमसाठी.
मग तुम्हीच सांगा की ही गैरसोय केवढी प्रचंड आहे. कारण अक्षरशः महाराष्ट्र शासनाची जागा असूनही शासनातले माणसं ह्यातून जात आहे. सामान्य माणसं तर बाजूलाच राहिले. सामान्य माणसाचा प्रश्न तर सारखा उचलतच असतो आपण. पण सामान्य माणूस सोडा, पण इकडचे जे शासन आहे, त्या शासनाचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पण ही खरं तर मोठी कोंडी आहे. कारण जे कर्मचारी आज कामं करतात ते 12-12 तास आणि 6-6, 9-9 तास इकडे कामं करतात. त्यांना खरं तर इकडे साधं वॉशरूम नाहीये. ते तुम्ही वॉशरूम बघितलंच आहे, किती घाणेरडं आहे आणि वास तर प्रचंड आहे. घुशी लागल्या, जसं की मॅडमने एक प्रसंग सांगितला ताईने, की अक्षरशः एक महिला आतमध्ये शौच करताना घूस बाहेर आल्यामुळे तिची किती मोठी कोंडी झाली असेल हे तुम्हालाही बोलतात ना, की अनुभवण्यास ती त्या बाईने अनुभवलं म्हणून तिला माहितीये की ते किती विचित्र होतं. असेच काही प्रसंग या कार्यालयाशी निगडीत आहेत आणि खरं सांगायचं म्हणलं तर इकडे हा जो दुर्मिळ प्रसंग आता सध्या उभा राहिलेला आहे, त्याकरता महापौर म्हणजेच आपल्या जे महापौर आहेत किंवा आपले जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते नक्कीच पुढे येऊन आता या कार्यालयाला साथ देतील. हे कार्यालय बनवण्यासाठी साथ देतील, इकडच्या रहिवाशींसाठी साथ देतील. हे खरं तर म्हणायला म्हणलं तर चांगलंच आहे. कारण कसं आहे की जर भाजपच्या, जसे आपले भाजपचे वॉर्ड अध्यक्ष आहे, दादरचे भाजप वॉर्ड अध्यक्ष साक्षी दरेकर यांच्या निद्रेस हा प्रसंग आल्यामुळे त्यांनी तातडीने आपल्याला इकडे बोलवून ही बातमी करून घेतली आणि आता त्यांच्या निद्रेस आलेला आहे, तर नक्कीच त्या महापौर मॅडम पर्यंत हे जी बातमी आहे ती पोहोचवतील. तर आता जसं की आपण पाहिलं की साक्षी दरेकर म्हणजेच हे भाजपचे जे वॉर्ड अध्यक्ष आहेत त्यांच्या निद्रेस हे जे कार्यालय आहे ते आलंच आहे. तसंच त्या म्हणाल्या आपल्या महापौर पर्यंत, म्हणजे आपल्या महापौर मॅडम आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचूनच राहणार. खरंच खूप चांगलं वाटेल की आज भाजपचे कार्यकर्ते म्हणजेच आपलं सरकार एकजुटीने हे कार्यालय नक्कीच चांगलं करेल असं खरंच आपल्या जे साक्षी दरेकर मॅडम आहेत त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढच्या भागात आपण नक्कीच बघणार आहोत की नक्की या कार्यालयाचं निवारण होत आहे की नाही. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हे कार्यालय खरंच खूप महत्वाचं आहे, कारण दादरमध्ये म्हणायला गेलं तर हे एकच असं शिधा वाटप कार्यालय असल्यामुळे या कार्यालयाची जी काही अवस्था आहे ती पूर्ण चांगली झाली पाहिजे. कारण कसं या कार्यालयामुळे बाकीची जी वस्ती आहे तीही खरं तर धोक्यात आहे आणि हे कार्यालय स्वतः धोक्यात आहे. खरं तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी अक्षता खवळे विथ व्हिडिओ जर्नलिस्ट तनुश्री सन. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.